उल्हासनगर महापालिकेच्या 65 लाखांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून वाद. शहर विकास रखडला. नगरसेवकांचा 65 लाखांचा गुवाहाटी दौरा चर्चेत. नगरसेवकांसोबत पत्नी, आई, मुलांचाही प्रवास. गुवाहाटी दौऱ्यावरून खळबळ. प्रशिक्षणाच्या नावाखाली नातेवाईकांची सहल. मनसे जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख यांचा सवाल. उल्हासनगर शहरामध्ये रस्त्यांची दुरवस्था, रस्त्यावर खड्डे, कचरा अशा अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असताना आपल्या नातेवाईकांना घेऊन सर्व नगरसेवक हे गुवाहाटीची सैर करायला गेले. त्यांचं म्हणणं जरी असेल की आम्ही प्रशिक्षणासाठी गेलो. आता आसाममध्ये एवढा महापूर येत असताना, गुवाहाटीमध्ये पूर आलेला असताना हे कसलं प्रशिक्षण घ्यायला गेलेत? त्या ठिकाणी काय पुराचं प्रशिक्षण घ्यायला गेले की पाणी कसं भरतं, काय कसं करतं? बरं, ते नातेवाईकांसोबत गेलेत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 65 लाख रुपये या ट्रिपसाठी खर्च आलाय. हे पैसे कुणाचे आहेत? आज जर आयुक्तांना बोलायला गेलं तर आयुक्त सांगतात की महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाहीये. त्यांना सांगितलं रस्ते दुरुस्ती असेल किंवा कुठल्याही मूलभूत सुविधांच्या बाबतीत बोलायला गेल्यानंतर सध्याच्या ज्या सन्माननीय कमिशनर आहेत त्या सांगतात महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. मग असं असताना 65-70 लाख रुपये फक्त कसल्या प्रशिक्षणावर खर्च केले जातात हे आम्हालाच माहित नाहीये. आणि हे जे काही चाललंय, बरं जातात परिवारासह जातात, नातेवाईकांनाही घेऊन जातात, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाही घेऊन जातात. मग हे कसलं प्रशिक्षण करतात? नेमकं काय चाललंय या शहरात? हे शहर सुधारणार आहे की नाही? या शहराला हे लोक मूलभूत सुविधा देणार आहेत की नाही देणार आहेत? का फक्त आजकाल जर बघितलं तर नगरसेवक जे आहेत ना, रस्त्यावर जायचं, खड्ड्यांचे फोटो काढायचे, एखादं काम करायचं, त्याची रील बनवायची, इंस्टावर टाकायची, एवढेच कामं चाललेत. बाकी शहरामध्ये विकास हा शून्य आहे. विकासाच्या नावाने हे जे काही चालवलंय हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे आणि विकासाला चालनी मिळाली पाहिजे. अशा गोष्टी करा. अशा याचे 65 लाख रुपये आता जनतेच्या खिशातले पैसे गेलेले आहेत, याची भरपाई कोण करणार? यासाठी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अशा गोष्टींचा निषेध करतो आणि यांना सांगतो की शहरात राहून विकास करा, शहराच्या बाहेर जाऊन विकास करता येणार नाहीये. उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांचा गुवाहाटी अभ्यास दौरा सध्या वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. शहरात रस्ते, पाणी, सांडपाणी आणि आर्थिक अडचणींचे प्रश्न कायम असताना तब्बल 65 लाख रुपयांचा खर्च करून नगरसेवक प्रशिक्षणासाठी गुवाहाटीला गेल्याने नागरिकांमधून आणि विरोधकांकडून टीका होत आहे. अभ्यास दौरा जे आहे ते लोकल सेल्फ गव्हर्नन्स बॉडी मध्ये करत असते आणि नवीन नगरसेवक त्याच्यामध्ये प्रशिक्षणाला जातात, ते चांगली गोष्ट आहे, त्याच्यात जायला पाहिजे. पण आता हा जो विषय झालाय की हा गुवाहाटीला मला एवढं लांब प्रशिक्षण होतं, त्यावर आता जसं प्रसार माध्यमातून माहिती येते की 65 लाख रुपये खर्च झाले. तर शहराची एकंदरीत परिस्थिती आणि महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एवढा 65 लाख खर्च करायला पाहिजे का हे प्रशासनाने विचार करायला पाहिजे होता. आणि प्रत्येकाने आपापल्या कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं हा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे याचा 65 लाख जर खर्च झाला असेल तर कशामध्ये एवढा झाला याची माहिती आम्ही विरोधी पक्ष म्हणून नक्की घेऊ. प्रतिनिधी कृष्णा महाले, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, उल्हासनगर.